आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला स्टॉक मार्केटमधून दिवसाला कसे ₹1000 मिळवायचे ते सांगणार आहे. आता तुमच्या मनात मोठा प्रश्न पडला असेल, की दिवसाला स्टॉक मार्केटमधून ₹1000 जनरेट करणं शक्य आहे का? तर हो, शक्य आहे. पण त्यासाठी तुम्हाला एका प्रोसेसला फॉलो करावं लागेल किंवा एका तुम्हाला सिस्टमला फॉलो करावं लागेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती एक प्रोसेस आणि ती सिस्टम तुम्हाला आपण देणार आहे. तर हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरायचं नाही. अगदी-मध्ये अजिबात स्किप करू नका. जय श्रीराम मित्रांनो, मी शुभम नाईक स्वागत करतो तुमचं स्टॉक रनर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे. अशा प्रकारचे अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. आणि व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचा आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूया आजचा जो टॉपिक आहे तो. तर इथं तुम्ही बघू शकता आपल्या समोरच जो आपलं जे टायटल आहे, जे आपलं आजचा जो टॉपिक आहे, त्या टॉपिकचं नाव लिहिलं आहे स्टॉक मार्केटमधून आपल्याला कशा पद्धतीने ₹1000 मिळवू शकतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट जर आपण बघायचं म्हणलं, तर स्टॉक मार्केटमधून ₹1000 मिळवणं शक्य आहे का? तर आहे. तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे, कोणकोणते पॉईंट आपल्याला बघावे लागतील. स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला मार्केट व्हॉलॅटाइल बघायला मिळतं. काही वेळेला आपले स्टॉप लॉसेस हिट होतात, काही वेळेला आपले टार्गेट हिट होतात. तर या व्हॉलॅटाइल मार्केटमध्ये आपल्याला रोज पैसे मिळवणं शक्य नाही. पण आपल्याला महिन्याचे ₹30,000 मिळवायचे आहेत आणि ₹30,000 मिळवण्यासाठी आपल्याला त्यासाठी कॅपिटल किती लागणार आहे, त्यासाठी आपल्याला कोणती स्ट्रॅटेजी लागणार आहे आणि त्या स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेशो आपल्याला किती पर्सेंट लागणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे. आपल्याला महिन्याला 30 ते 31 दिवस असतात, राईट? त्यातले मार्केटमध्ये आपल्याला 22 ते 20 डेज ट्रेडिंग डेज असतात. तर आपण इन एन ॲव्हरेज 20 डेज जरी पकडलं, बाकीचे 1-2 दिवस सुट्ट्या जर मार्केटच्या जर आपण पकडल्या, तर 20 डेज आपल्याला क्लिअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी डेज आपल्याला भेटतात. तर या 20 डेजचं आपण कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायचं आणि त्या प्रोसेसला फॉलो करून कशा पद्धतीनं आपल्याला महिन्याला ₹30,000 आणि दिवसाचे ₹1000 कमवायचे आहेत. तर सगळ्यात पहिली जर गोष्ट बघायची म्हणली, तर जी काही आहे स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेशो. आता स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेशो आपल्याला मिनिमम 50% पाहिजेल आहे. हो, तर त्यासाठी आपल्याला 60%, 70% किंवा 80% स्ट्रॅटेजीची गरज नाही. आपल्याला 50% जरी सक्सेस रेशो झाला, तरी सुद्धा तो आपल्यासाठी इनफ सक्सेस रेशो आहे. तर कोणती स्ट्रॅटेजीचा यूज करायचा? जर तुमच्याकडे कोणती स्ट्रॅटेजी असेल, तर तुम्ही त्या स्ट्रॅटेजीचा यूज करू शकताय किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्हाला स्टॉक रनर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन कोणत्याही स्ट्रॅटेजी आहे, आपण भरपूर स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्या कोणत्याही त्यातली तुम्ही एक स्ट्रॅटेजी चूज करू शकता आणि त्या स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेशो तुम्ही बघू शकता बॅक टेस्टिंग करून आणि त्यावर तुम्ही त्या कॅपिटलवर त्या स्ट्रॅटेजीचा यूज करून तुम्ही इझीमध्ये जे काही आपण दिवसाला ₹1000 कॅपिटल किंवा दिवसाला ₹1000 प्रॉफिट मिळवायचं जे काही आपण टार्गेट ठेवलेलं आहे, मंथ एंडला ₹30,000 मिळवायचं जे टार्गेट ठेवलेलं आहे, ते टार्गेट तुम्हाला कंप्लीट होताना बघायला मिळू शकतं. तर आता आपण पुढच्या पॉईंटला जाऊयात. तर रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि रिस्क रिवॉर्ड रेशो ह्या 3 गोष्टी जर तुम्ही तुमच्या कॅपिटलवर जर अप्लाय केल्या, तर तुम्हाला 100% खात्री आहे, की तुम्ही 50% जरी आपल्या स्ट्रॅटेजीची ॲक्युरसी असली, तरी आपण मंथली इझीमध्ये ₹30,000 जनरेट करू शकतो. तर रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय? तर तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री घेतलेली आहे, त्याची प्राईस ₹100 चालू आहे आणि तुम्हाला वाटते ती ₹120 पर्यंत जाऊ शकते. पण पण मार्केट तुमच्या अपोझिट डायरेक्शनला गेलं. मार्केट खाली गेल्यानंतर तुम्हाला तुमची रिस्क मॅनेज करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे ₹90 च्या आसपास तुम्ही जर तुमचा स्टॉप लॉस लावला, म्हणजे काय केलं तुम्ही रिस्क मॅनेज केली. यालाच आपण रिस्क मॅनेजमेंट म्हणतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करायची आहे. मनी मॅनेजमेंट म्हणजे काय? तुमची समथिंग एक एक समजा की तुमचं 10 लाखच्या आसपास तुमचं कॅपिटल आहे. तर त्या ₹10,00,000 तुम्हाला किती पर्सेंटेजची रिस्क घ्यायची आहे? अशा पद्धतीने तुम्हाला मनी मॅनेजमेंट करायची आहे. आणि रिस्क रिवॉर्ड म्हणजे काय? तर तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये एंट्री घेतल्यानंतर तुमचं लॉस किती असणार आहे? समजा तुमचा लॉस ₹10 चा असणार आहे, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला ₹20 प्रॉफिट झालं पाहिजेल आहे. अशा पद्धतीनं म्हणजे काय? तुमची रिस्क रिवॉर्ड जो आहे, तो आपल्याला 1:2 असणार आहे. कारण आपली जी स्ट्रॅटेजी आहे त्याची ॲक्युरसी 50% आहे आणि 50%च्या स्ट्रॅटेजीची ॲक्युरसी आपल्याला जर 50% जर आपल्या स्ट्रॅटेजीची ॲक्युरसी येत असेल, तर आपल्याला मिनिमम 1:2 तर रिस्क रिवॉर्ड घेतला पाहिजेल आहे. तरच आपण महिन्याला 30 आपण मिळवू शकतो, ₹30,000 मिळवू शकतो. तर आता आपण पुढचा पॉईंट बघूया. कॅपिटल किती असणं गरजेचं आहे? तर ट्रेड करण्यासाठी आपल्याला मिनिमम ₹1,00,000 कॅपिटल असणं गरजेचं आहे. कारण ₹50,000 सुद्धा आपण महिन्याला ₹30,000 कमवू शकतो. पण ज्या पद्धतीने आपल्याला मनी मॅनेजमेंट किंवा रिस्क मॅनेजमेंट आपल्याला ₹1,00,000 वर करता येणार आहे आणि ज्याच्यावर आपण पूर्ण प्रोसेस आणि प्लॅनिंग करू शकतो, त्यासाठी मिनिमम ₹1,00,000 कॅपिटल असणं गरजेचं आहे. ₹1,00,000 कॅपिटलवर आपण अशा पद्धतीने महिन्याला ₹30,000 मिळवू शकतो. तर आता ₹1,00,000 कॅपिटलवर आपल्याला आता ह्या ज्या गोष्टी आपण आतापर्यंत डिस्कस केल्या, की रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, मनी मॅनेजमेंट कशी करायची आणि रिस्क रिवॉर्ड रेशो कसा ठेवायचा. तर सगळ्यात पहिल्यांदा ₹1,00,000 जे कॅपिटल आहे, ते ₹1,00,000 कॅपिटलवर आपल्याला 3% ची रिस्क घ्यायची आहे.
ओके, 3%ची रिस्क घ्यायची आहे आणि आपलं 1:2 टार्गेट आहे म्हणल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 6%चं प्रॉफिट झालं पाहिजे आहे. दुसरी गोष्ट जर बघायचं म्हणलं मनी मॅनेजमेंटची आपली कन्सेप्ट झाली, तर आता आपल्याला फक्त डेली एकच ट्रेड लिमिट असणार आहे. ट्रेड लिमिट जी आपली असणार आहे, ओके, ती एकच लिमिट आपली असणार आहे. ट्रेड लिमिट 1च्या वर आपण ट्रेड घ्यायचा नाही. आज जर आपला एक ट्रेड झाला, एक ट्रेडचा आपला स्टॉप लॉस हिट झाला, तर आपण त्या दिवशी ट्रेड क्लोज करायचा आहे. कोणत्याही प्रकारचं एंट्री एक्झिट त्या दिवशी करत बसायचं नाही. आपल्याला क्लोज करायचं आहे त्या दिवशी मार्केट. त्या दिवशी आपल्याला परत दिवसभर ट्रेडिंग करायचं नाही, डायरेक्ट नेक्स्ट डेला. तर अशा पद्धतीने जी आपली ॲक्युरसी 50% असणार आहे, त्या ॲक्युरसीमुळं आपल्याला 10 ट्रेडमध्ये आपण प्रॉफिटेबल असणार आहे. 10 ट्रेडमध्ये आपले स्टॉप लॉसेस हिट होणार आहेत. तर ज्या 10 ट्रेडमध्ये 3%नं जर आपण पकडलं, तर 3%नं आपल्याला ₹30,000 नुकसान होणार आहे आणि जर 6%नं जर पकडलं तर 10 ट्रेडमध्ये आपल्याला ₹60,000 प्रॉफिट होणार आहे. ओके. तर आता 20 ट्रेडिंग डेजचं आपण कॅल्क्युलेशन करतोय. 20 दिवसांमध्ये आपल्याला ₹60,000 लॉस झालेला, सॉरी, ₹60,000 प्रॉफिट झालेला आहे आणि इथं आपण जर बघितलं तर 30Kचा आपल्याला लॉस झालेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला 1:2 नुसार आपलं ₹30,000 लॉस आपण 60,000च्या प्रॉफिटमधून जर आपण मायनस केलं, तर आपल्याला तिथं इझीमध्ये 30K आपल्याला प्रॉफिट जनरेट होताना बघायला मिळतं. म्हणजे काय, आपण इन एन ॲव्हरेज दिवसाला इझीमध्ये प्रत्येक दिवसाला ₹1,000 प्रॉफिट जनरेट करू शकतो अशा पद्धतीनं. पण दिवसाला रोजच तुम्ही प्रॉफिट करणार आणि रोजच तुम्हाला प्रॉफिट होईल असं नाही. तुम्ही जर तुमची स्ट्रॅटेजीची ॲक्युरसी 50% जरी ठेवली, 50% जरी तुमचं स्ट्रॅटेजीनं जरी काम केलं आणि रिस्क रिवॉर्ड आपण जर 1:2 ठेवला, तर आपल्याला आपलं जे काही टार्गेट आहे ₹1,00,000च्या कॅपिटलवर 30K प्रॉफिट जनरेट करायचं आणि दिवसाला इन एन ॲव्हरेज ₹1,000 मिळवायचं, ते इझीमध्ये आपल्याला अचीव्ह होताना बघायला मिळू शकतं. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. अशाच नॉलेजेबल व्हिडिओसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.